या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी। माघवारी भव्य गोल्ड रिंगण आणि प्रस्थान सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला। अश्वांच्या दौडानं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं। माघवारी निमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही सोलापुरातील श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ होत असताना 200 वर्षापेक्षा जास्त काळ झाला तरी वारी परंपरा तशीच टिकून आहे। सोलापूर शहरातील 33 दिंडी आणि परिसरातील 25 दिंडी आणि 25 भजनी मंडळ या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचं पूजन निलोबा जांभळे महाराज, सुमंत शेळके आणि संत तुकाराम महाराज पालखीचं पूजन पांडुरंग जगताप, नामदेव रणदिवे, भूषण जाधव यांच्या हस्ते करण्यात आलं। पद्मशाली ज्ञाती संस्था सोलापूरचे सुरेश पलमारी अध्यक्ष यांच्याकडून सर्व विणेकरी महाराजांचा सन्मान करण्यात आला। ज्ञानोबा तुकाराम भजन करत नार्थकोट प्रशाला मैदान इथं हा पालखी सोहळा पोहोचला। त्यानंतर अखिल भाविक वारकरी मंडळाकडून ज्योतिराम चांगबले प्रदेशाध्यक्ष, बळीराम जांभळे राष्ट्रीय सचिव, संजय पवार शहराध्यक्ष, मोहन शेळके प्रदेश सचिव आदी पदाधिकाऱ्यांनी गोल रिंगण लावून घेतलं। नामदेव पुलगम, विष्णुपंत मोरे महाराज आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रिंगणातील अश्वपूजन करून गणेश भंडारे, गजानन जगताप यांचा सन्मान करण्यात आला। अश्व आपल्याला प्राप्त झालेले ते गणेश भंडारे, गावडी दारफळ, बार्शी रोड यांच्याकडून याचे चोपदार गजानन जगताप, वैकुंठवासी आदरणीय हरिभक्तीपरायण सौदागर भाऊ जगताप यांनी सुरुवातीला अश्व विकत घेऊन त्या माध्यमातून त्यांनी त्यांनी विकत अश्व घेऊन हा रिंगण सोहळा सुरू केला आणि आता त्यांच्याच पुतण्यानी हा रिंगण सोहळ्याचा एक अतिशय चांगल्या पद्धतीने भार उचललेला आहे। आणि या वारकरी मंडळाच्या प्रयत्नातून हे 15वं भव्य रिंगणाचं वर्ष आहे। दरवर्षी माघवारीला सोलापूर शहरातून वेगवेगळ्या भागातून पायी दिंडी पंढरपूरला चालत जाते। सोलापूरची माघवारीची 200 वर्षाची परंपरा आहे, परंतु याच्या प्रस्थानाला 2009 ला प्रारंभ झाला आणि 2012 साली पहिलं भव्य गोल रिंगण सुरू केलं आणि त्यावेळेपासून दरवर्षी रिंगण सोहळा साजरा केला जातोय। त्याचं हे अनमोल म्हणून गणला गेलेला आहे। वारकरी संप्रदायामध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांनी ही ध्वजा खांद्यावर घेतली, एकनाथ महाराजांनी ही ध्वजा खांद्यावर घेतली, तुकाराम महाराजांनी ही ध्वजा खांद्यावर घेतली आणि म्हणून वारकरी संप्रदायातला प्रत्येक वारकरी ही पताका आपल्या खांद्यावर घेऊन पंढरपूरला जातो। या ध्वजेसाठी आपला प्राणही समर्पण करायला वारकरी हा तयार असतो, असा या ध्वजेला पहिला मान। या गोल रिंगण सोहळा याचं हे 15वं वर्ष होतं। त्यानंतर गोल रिंगण सोहळा प्रारंभी ध्वजा पताकाधारी रिंगणास सुरुवात झाली आणि मैदानात चैतन्य निर्माण झालं। पारंपरिक इतर रिंगण पूर्ण करून शेवटी अश्व रिंगण सुरू झालं आणि सर्व भाविकांच्या मनामध्ये निर्माण झालेला भाव सर्वांच्या चेहऱ्यावर दिसून आला। विजयजी चिप्पा साहेब आलेले, त्यांचंही मी स्वागत करतो। तुकाराम